प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, काल मला एका ताईंचा प्रश्न आलेला होता की आम्हाला बॉम्बे कटोरी म्हणून व्हिडिओ दाखवा म्हणून। तर बॉम्बे कटोरी म्हणजे तुम्ही साध्या कटोरीपासून बॉम्बे कटोरी कशा पद्धतीने कट करू शकतात किंवा टिच करू शकतात, अगदी सविस्तर मराठीमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहावा लागेल आणि जे काही तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न पडतील आणखीन काही, तर ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे पाहू शकतात, हा मी 32 साईजचा पेपर पॅटर्न घेतलेला आहे, कटोरीचा फक्त घेतलेला आहे। तर हे जी कटोरी आहे ती आधी आपली साधी कटोरी जी असती ती कटोरी आपली साधी सिंपल जी आहे त्या पद्धतीचा हा पेपर कटिंग आहे। आता आपण साध्या कटोरीपासून डबल कटोरी म्हणजे बॉम्बे कटोरी कशा पद्धतीने साध्या कटोरीपासून बनवू शकतात तुम्ही, तर या पद्धतीने आज मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे, जेणेकरून व्यवस्थित अशी तुम्ही जर टिप्स व्यवस्थित जर पाहिली तर तुम्हाला परफेक्ट साध्या कटोरीपासून तुम्ही बॉम्बे कटोरी घरच्या घरी बनवू शकतात। कारण तुम्हाला क्लास करायची ही गरज लागणार नाही, तर अगदी खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे। तर पाहू शकता, तिथे मी 32 साईजचा हा ब्लाऊज मी कट केलेला आहे। तर फक्त मी कटोरी जी आहे ती बाकी राहिलेली आहे आपली कट करायची। तर आपल्याला या पद्धतीने अशी कटोरीची ही जी साईड आहे ते या पद्धतीने ठेवायची आहे, सरळ एकदम ॲक्युरेटमध्ये तुम्हाला हा भाग सरळ ठेवायचा आहे। तुम्ही हा भाग इकडच्या साईडनेही ठेवला तरी पण हा भाग तुमचा असा सरळच आला पाहिजे या पद्धतीने। तर या पद्धतीने ठेवला की काय होतं की तुमची कटोरी जी आहे ती एकदम पफ जो आहे तो खूप छान मध्ये बसतो। तुम्ही जर या पद्धतीत जर असा ठेवला तर व्यवस्थित असा पफ येणार नाही, कटोरी जी आहे ती चपटी होत असते। तर आता आपण ही पद्धत तुम्हाला सांगणार आहे, ती पद्धत पाहणार आहे। सिंगल कटोरी घेतली आपण, साधी सिंपल कटोरी घेतली, तर त्याला काय करायचं आहे, खालच्या साईडने आपण या पद्धतीने आखून घेतलेला आहे। तर पाहू शकतात, दोन्ही साईडने आपण खालच्या साईडने या पद्धतीने आखून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही तयार कटोरी आपली होणार आहे। आपल्याला शिलाई टक्स मधला देण्यासाठी आपल्याला शिलाई लागते, तर अर्धा इंच शिलाई लागत असते, जेणेकरून पाव इंचाचा टक्स जो आहे तो आपला तयार होत असतो। तर आता इथून आपण काय करणार आहेत, अर्धा इंच अशा पद्धतीने वर एकदम हा कोन जो आहे तो कोनावर कोन आला पाहिजे अशा रीतीने तुम्ही हा पॉइंट जो आहे तो वरती सरकवून घ्यायचा आहे। तर किती इंच सरकवून घ्यायचा आहे, तर अर्धा इंच दोन्ही साईडने आपला सरकवून झाला पाहिजे आणि आहे असं आपल्याला या पद्धतीने आखून घ्यायचा आहे। पाहू शकतात, अशा रीतीने आपण हा पॉइंट जो आहे तो व्यवस्थित असा वरी सरकवून घेऊन आपण हे वाढवून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आपण हा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि याला तुम्हाला टिपही मारून दाखवणार आहे तुम्हाला, जेणेकरून तुमची बॉम्बे कटोरी कशा पद्धतीने तयार होऊ शकते ती तुम्हाला समजेल की या पद्धतीने तुम्ही बॉम्बे कटोरी करून घेऊ शकतात। तर अगदी सोपी पद्धत आहे, तुम्हाला कुठले 4 तुकडे करायची गरज लागणार नाही, मधून कट करायची गरज लागणार नाही। तर अगदी न कट करता तुम्ही बॉम्बे कटोरी जी आहे ती तयार करू शकता। तर पाहू शकतात, अशा पद्धतीने आपण हा कट केलेला आहे। आता आपला हा टक्स किती असतो, 1.5 इंचाचा, या साईडने 1.5 इंचाचा, या साईडने 1.5 इंचाचा। आता दोन्ही साईडने आपण हे 1.5 इंचाचे टक्स जे आहेत ती घेणार आहेत, समोरासमोर या पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला या पद्धतीने दोन्ही टक्स जे आहेत ती 1.5 इंचाचे आणि उभा टक्स जो आहे तो आपल्याला 2.25-3 इंचाचा घ्यायचा आहे। तर पाहू शकतात, अशा पद्धतीने आपण या पद्धतीने व्यवस्थित टक्स आलेले आहेत का हे चेक करायचं आहे। तर एकदम ॲक्युरेटमध्ये आलेले आहेत। आता आपण हे काय करणार आहे, डबल टिप मारून घेणार आहे।
त्यानंतर टक्स झाल्याच्या नंतर आपल्याला इथे हा कपडा जो आहे आपला टक्सचा पॉइंट क्रॉस पट्टीमध्ये येऊन त्यासाठी आपण अशा पद्धतीने फोल्ड करून इथे एक टिप मारून घेणार आहेत. तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपली ही कटोरी जी आहे ती अशी तयार झालेली आहे. आता हा कटोरीचा आपल्याला मधला टक्स घ्यायचा आहे, म्हणजे बॉम्बे कटोरीचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे. तर या साईडने तुम्हाला 1.5 इंच अंतर सोडायचं आहे. हा जो खालचा भाग आहे तो आपल्याला 1.5 इंचाने ठेवायचा आहे आणि हा वरचा जो आहे तो आपल्याला या साईडने 1.5 इंचाचा अंतर सोडून हा टक्स पॉइंट जो आहे तो आपल्याला या पद्धतीने घ्यायचा आहे. इथेही 1.5 अंतर सुटलं पाहिजे आपलं आणि या साईडने खालच्या साईडने 1.5 इंच अंतर सुटलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण आता इथे टिप मारून घेणार आहेत. तर पाहू शकतात इथे तुम्हाला 1/2 इंच शिलाई दिसत असेल. आता ही जर आपण या पद्धतीत जर फोल्ड केली तर अगदी परफेक्ट तुमची कटोरी जी आहे ती येणार आहे. एकदम छान येतो आणि या पद्धतीत जर तुम्ही कटोरी केली तर अगदी कस्टमरची असो किंवा तुमची स्वतःची असो तर एकदम ॲक्युरेटमध्ये कटोरी बसते. तर या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर दुसऱ्याही कटोरीचा आपण तसा टक्स घेणार आहेत. तर पाहू शकता दुसऱ्याही साईडचा आपण व्यवस्थित असा टक्स पॉइंट जो आहे तो घेतलेला आहे. दोन्ही शिलाई जे आहे ते आपल्या परफेक्ट आलेले आहेत. या साईडच्याही तुम्ही शिलाई पाहू शकता ते एकदम ॲक्युरेटमध्ये शिलाई जी शिलाईवर आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही साध्या सिंगल कटोरीपासून बॉम्बे कटोरी जी आहे ती तयार करून घेऊ शकतात. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो होता तो खास या पद्धतीचाच व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे आणखीन प्रश्न असतील तर हा जो होता तो प्रश्नच होता एका ताईंचा, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्की तुम्हाला आवडला असलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.